आज पहिल्यांदाच मी घरी श्रीखंड बनवलं आणि विहाला ते खूप आवडलं. कसं बनवलं मी ते सांगतेच पुढे. आज सकाळी जरा वेळ झाला होता म्हणून माझं आवरायचं बाजूला ठेवलं आणि नाश्ता बनवायला लागली. आणि आज मी बनवते सँडविच. यामध्ये काकडी आणि टोमॅटो भरभरून असं टाकलं. शेवटचं सँडविच बनवताना ते जरा जास्तच ओव्हरलोडेड झालं होतं. उरलेलं सगळं टाकलं आणि त्यानंतर मी तसंच खाल्लं. सगळा ओटा आवरून घेतला. त्यानंतर थोडी किचनची कामं आवरून घेतली आणि लास्ट रीलमध्ये शेअर केल्याप्रमाणे हा मला मसाल्याचा डब्बा सेट करून ठेवायचा होता. लास्ट टाईम माझा टिश्यू पेपर ठेवायचा राहिला होता, म्हणून यावेळेस मी आवर्जून ठेवला. ही ट्रिक मी तुमच्यासोबत आधीही शेअर केली आहे. तुम्ही जर कधी ट्राय केलं नसेल तर नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर सगळे मसाले काढले आणि हिंग पण मी मसाल्याच्या डब्यातच टाकत असते, म्हणून मी थोडीच घातली कारण तिचा वास निघून जातो. चला आता छान डब्बा सेट झाला. आता श्रीखंड कसं बनवलं ते मी सांगते. सगळ्यात आधी थोडं फ्रेश दही घेतलं. त्याला मी कपड्यामध्ये छान असं बांधून त्याचं जेवढं मला पाणी काढता येतं तेवढं पाणी काढून त्यावर थोडं वजन ठेवून सेट करायला ठेवलं. आता तसंच मी त्याला रात्रभर ठेवणार. त्यानंतर माझी थोडी कामं आवरून घेतली. ऑफिसवरून येतानाच त्यांनी थोडं खायला आणलं होतं, ते खाल्लं. त्यानंतर विहाला गार्डनमध्ये नेलं. घरी आल्यानंतर तिला असं मी थोडं ॲक्टिव्हिटीजमध्ये बिझी ठेवत असते, ते झालं. दुसऱ्या दिवशी आता जो चक्का तयार झाला होता त्यामध्ये आता मी पिठी साखर आणि वेलची टाकून थोडं मी असं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर त्याला एका बाउलमध्ये सेट केलं. त्यावर थोडे ड्रायफ्रुट्स टाकले आणि श्रीखंड इकडे छान असं तयार झालं. तुम्ही पण हे घरी नक्की ट्राय करून बघा. टेस्ट अगदी अमेझिंग आहे. घरच्या घरी तयार होतं झटपट. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.